डॉक्टर, काही सिरियस नाही ना? निनादने विचारले. आम्ही टेस्ट केल्यात. त्यांचा BP लो झालेला. आत्ता तो नॉर्मल आहे आणि त्यांचे हिमोग्लोबिन पण खूपच कमी झाले. बेशुद्ध आहेत. येतील शुद्धीवर, पण तरी काही खास तास ऑब्झर्वेशनमध्ये ठेवावं लागेल, डॉक्टर म्हणाले. डॉक्टरच्या केबिनमधून बाहेर येत निनाद म्हणाला, आई आणि निशाला घरी पाठवायला हवं. तू जा त्यांच्यासोबत. मी थांबतो इथे. पण मी कशी जाऊ हे बघ आत्ता. आई आणि निशाला तुझी जास्त गरज आहे. मी आहे इकडे, नको काळजी करू. काही वाटलं तर फोन करेन. त्यांनी काही खाल्लं नाही आहे, तूही खाऊन घे. आणि तू? मी खाईन इकडे काहीतरी. वृंदाचं घर तिकडून 10 मिनिटांवर होतं. तिने आई आणि निशाला घरी नेण्याचं ठरवलं. त्यानंतर निनाद रात्रभर हॉस्पिटलच्या बाकावर बसून राहिला. मेडिसाईन, इंजेक्शन यापैकी जे लागेल ते नर्सला आणून देत होता. त्याने कॅन्टीनमधून चहा बिस्किट खाल्ले आणि तिथेच बाकावर आडवा झाला. इकडे वृंदाने दोघींना कसंबसं खाऊ घालून झोपवलं. तिचाही डोळ्याला डोळा लागत नव्हता. पहाटे तिचा फोन वाजला. तिने जरा घाबरूनच फोन घेतला. हॅलो वृंदा. हां बोल निनाद, काय झालं? कसं वाटतंय बाबांना? ते ठीक आहेत आणि शुद्धीवर आलेत. नर्स म्हणाली की सकाळी 9पर्यंत तुम्ही त्यांना हलका नाश्ता देऊ शकता. आता आराम करू दे. तू भेटलास का त्यांना? हो, मी बोललो त्यांच्याशी. ठीक आहेत ते आत्ता. तू ये 9पर्यंत. हो चालेल. वृंदा डब्बा घेऊन आली. नाश्ता झाला तसे तिचे बाबा तिला म्हणाले, काळजी नको करू बेटा. मी लवकर बरा होऊन घरी येईन. निनाद तोपर्यंत घरी जाऊन फ्रेश होऊन आला. वृंदाचे बाबा हॉस्पिटलमधून घरी येईस्तोवर निनादने त्यांची एका मुलाप्रमाणे काळजी घेतली. नीताबाई दुसऱ्या दिवशी आल्या. त्यांनी आणि निनादच्या बाबांनी संदीपरावांनी काय हवं नको ते बघितलं. त्यांना जमेल तशी मदत केली. बाबांना बरं वाटू लागलं. तसं वृंदा आणि निनाद पुन्हा मुंबईला यायला निघाली. रात्री उशिरा ते घरी पोहोचले. दोघांनाही भूक नव्हती. बराच वेळ झाला. वृंदा काहीच न बोलता हॉलमध्ये खुर्चीत बसून होती. निनादला समजत होतं तो तिच्या जवळ गेला, तिला आधार वाटावा म्हणून तिच्या खांद्यावर हात ठेवला. त्या स्पर्शात तिला खूप आपलेपणा वाटला आणि डोळे भरून आले. एखाद्या लहान मुलीप्रमाणे ती त्याच्या कमरेला मिठी मारून रडू लागली. निनाद, तुझे कसे आभार मानावे तेच नाही कळत आहे मला. बाबांना काही झाले असते तर? मला विचार पण नाही करवत आहे. खरंच खूप खूप थँक्स. अगदी मनापासून. नाही वृंदा, मी वेगळं असं काहीही केलेलं नाही आहे. तेच केलंय जे एका जावयाने करायला हवं. आपल्यात जरी नवरा बायकोचे संबंध नसले तरी तुझ्या आईबाबांना मी माझे आई वडील मानतो आणि म्हणूनच केलंय मी सगळं. थँक्यू सो मच. पुन्हा थँक्स. मैत्रीत नो सॉरी, नो थँक्स. म्हणजे म्हणजे आपण चांगले मित्र तर होऊच शकतो ना? खरंच निनाद, म्हणजे तू आत्ता माझ्याशी अबोला नाही धरणार? माझ्यावर नाही रागावणार? तुझा माझ्यावरचा राग गेला ना? सांग ना. अगं हो हो, थांब जरा. किती प्रश्न विचारतेस. श्वास तर घे. नाही धरणार अबोला. आणि रागाचं म्हणशील तर अजूनही आहे माझा तुझ्यावर राग. का? काय झालं? काय करू मी म्हणजे तुझा राग जाईल? वृंदाने मुसमुसत विचारले. एक गोड छान स्माईल दे. हस बघू. निनादने असं म्हणताच तिने छान स्माईल दिली. मग दोघे आपापल्या जागेवर जाऊन झोपले. दोघांची मैत्री कलेकलेने फुलत होती आणि त्यांच्या नकळत त्यांचे प्रेम देखील. हसणं, खिदळणं, चेष्टा मस्करी आणि रुसवे फुगवे मनवणे अशा गोष्टींना आत्ता त्यांच्या आयुष्यात जागा निर्माण केली होती. एकमेकांचा सहवास त्यांना हवा हवासा वाटत होता. पण प्रेमाची कबुली कोणीच देत नव्हतं. आणि म्हणतात ना, प्रेमाची जाणीव व्हायला दुरावा महत्त्वाचा असतो. तसंच झालं. बरेच दिवस झाल्याने वृंदाला माहेरपणाला बोलावणे आले. लवकरच अक्षय तृतीया येणार होती. एक मोठा सण.
इतके दिवस जॉब आणि संसार यामुळे तिला यायला जमलं नाही. तिने 15 दिवसांची सुट्टी काढली आणि पुण्याला जायची तयारी करू लागली. निनाद तिच्यासाठी खुश होता. हवा पालट झाल्यावर तिला बरंच वाटेल असं त्याला वाटलं. त्याने वृंदाला सकाळच्या गाडीत बसवले आणि स्वतः ऑफिसला गेला. सुरुवातीचे 2 दिवस चांगले गेले. मग राहून राहून निनादला वृंदाची आठवण येऊ लागली. रिकामं घर त्याला खायला उठे. प्रत्येक लहान लहान गोष्टींमध्ये त्याला वृंदाच आठवे. जसं की तिचा प्रत्येक स्पर्श या वस्तूंना झाला असेल. फोन करून बोलायला जावं तर तसं आधी बोलले नसल्यामुळे त्याने पुढाकार घेतला नाही. पण करमत नव्हतं इतकं तर नक्की. वृंदाची हालत पण काही वेगळी नव्हती. तिला परत जायची ओढ लागली होती. सण आला आणि छान आंब्याचा रस आणि पोळी खाऊन सगळे गप्पा मारत बसले होते. पण ही आपल्याच विचारात दंग. जिजूंची आठवण येते वाटतं. निशा तिला चिडवण्याची एकही संधी सोडत नसे. ए आई, सांग ना गं हिला. निशू, दीदीला त्रास देऊ नको. तू ये मला मदतीला. तिला एकटं सोड. जावई बापूंशी बोलायचं असेल तिला. आई, ही काही कमी नव्हती. आई, तू पण. माझ्या लेकीला कोणी काही बोललेलं तर खबरदार. बाबांनी सगळ्यांना दम दिला. नाही म्हटलं तर त्यांचं हे चिडवणं वृंदाला सुखावून जात होतं. आता कधी एकदा परत जाते असं तिला झालेलं. आणि तो दिवस आलाच. निनादला कामानिमित्ताने घ्यायला यायला जमणार नव्हते म्हणून वृंदा एकटीच मुंबईला यायला निघाली. तिच्याकडे घराची चावी होती. दरवाजा उघडून बघते तर घरात हा पसारा. टॉवेल खुर्चीवर पडलेला, अंथरूण तसंच जागच्या जागी न आवरता पडलेलं, सॉक्सच्या जोड्या एका कोपऱ्यात फेकल्यासारख्या. किचनच्या ओट्यावर खरकटी चहा नाश्त्याची भांडी तशीच. बाथरूममध्ये कपडे बादलीत जपलेले. मग काय, वृंदाने तिची बॅग बाजूला ठेवली, फ्रेश झाली आणि लागली घर आवरायला. तेवढ्यात निनादचा फोन आला. हॅलो, पोचलीस का घरी? हो, पोचले मी. एवढी धाप लागल्यासारखी का बोलत आहेस? घर आवरते. ओहो सॉरी, एरवी मी स्वतःचं आवरायचो ग. इकडे पहिल्यांदा आली तेव्हा बघितलं ना. आता तुझी सवय. निनादने बोलता बोलता जीभ चावली. मी काही बोलले का? वृंदाला साधारण अंदाज आलाच होता की निनादच्या मनात काय आहे, पण खात्री नव्हती. तसं नाही ग. बरं, मी लवकर यायचा प्रयत्न करतो. टेक केअर, बाय. उगीच जास्त बोललं जाईल म्हणून निनादने बोलणं आवर्त घेतलं. हो ठीक आहे, बाय. वृंदाने फोन ठेवला आणि कामाला लागली. संध्याकाळी जेव्हा निनाद घरी आला तेव्हा त्याला खरंच घरात आल्यासारखं वाटत होतं. प्रत्येक गोष्ट जागीच्या जागी होती. देव्हाऱ्यातली दिवा मंद तेवत होता. बाजूलाच लावलेल्या अगरबत्तीचा सुगंध मन प्रसन्न करत होता. वृंदा हॉलमध्ये दिसत नव्हती. त्याने चाहूल घेतली तर ती आत बेडरूममध्ये आहे हे त्याने ओळखलं. फ्रेश होऊन तो बाहेर कॉटवर येऊन बसला आणि मोबाईल चालू लागला. तेवढ्यात त्याच्यासमोर वाफळता चहा आणि गरमागरम भजी आली. तो वृंदाकडे बघतच राहिला. वृंदाने आज खूप दिवसांनी साडी घातली होती. लाल रंगाची चमकीली लाल बॉर्डर असलेली प्लेन साडी. त्यावर ब्लॅक स्लीवलेस ब्लाऊज, पदर सगळा पिन करून वरती लावलेला आणि पायापर्यंत खाली सोडलेला. ब्लाऊजच्या मागच्या मोठ्या चौकोनी गळ्याला बांधलेली लेस आणि त्यावरच सोनेरी लटकन. नुकतंच धुतलेले केस. दुसऱ्या बाजूने पुढे घेतलेले, डोळ्यात हलकं काजळ आणि ओठांवर हलक्या गुलाबी रंगाची लिपस्टिक. तिने चहा द्यायला हात पुढे केला तर निनाद भान विसरून तिच्याकडे बघतच बसला. चहा घ्यायचं त्याला सुचलंच नाही. चहा? वृंदाने हसत चहा पुढे केला. हो हा, निनादने भानावर येत म्हटलं आणि चहा घेतला. छान दिसते आज. काही विशेष? हो, विशेष तर आहे. विचारू की नको असं मनात ठरवत त्याने विचारलंच. काय? सांगते नंतर. आधी चहा घे.
तू कधी बनवला चहा? तू तर आत होतीस. त्याच्या या वाक्यावर वृंदाने चमकून वर पाहिले. नीनाने पटकन जीभ चावली. मी आधीच चहा आणि भजी बनवून ठेवली होती. तुला कसं माहीत मी कधी येईन ते? मी ऑफिसमध्ये फोन केला होता. उर्वरित भाग पुढील भागात. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.